आज आपण आलो आहोत अमृतसरमधल्या सर्वात ऐतिहासिक ठिकाणी जालियनवाला बाग. पण आज जाण्याआधी आपण पाहणार आहोत बाहेरचा हा गजबजलेला परिसर. दोन्ही बाजूला छोटे दुकाने, स्ट्रीट फूड स्मरणिका मिळतात. इथे खूप गर्दी असते कारण हे ठिकाण गोल्डन टेम्पल जवळ. इथे पंजाबी जुत्ती, कडा, कपडे, धार्मिक वस्तू विकणारी दुकानं, लस्सी, कुलचा, चाट अशा फूड स्टॉल्स आहेत. जालियनवाला बागमध्ये प्रवेश करताना सर्वात आधी लक्षात येते ती अरुंद वाट. ही वाट खूपच अरुंद. इतिहासातही लोक इथेच अडकले होते. दोन्ही बाजूला उंच भिंती, एकदम शांत आणि हेवी फिलिंग येते. ज्या रस्त्याने आपण जातोय याच रस्त्याने हजारो लोक 1919 मध्ये आले होते, पण बाहेर पडायला जागाच नव्हती. एकाच प्रवेशद्वारामुळे लोक अडकले आणि इथेच घडली भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना. आज जाताना बाहेरचा गजबजाट मागे राहतो आणि आत पाऊल टाकताच सगळं शांत होतं. ही फक्त बाग नाही, ही एक जिवंत आठवण त्या लोकांच्या बलिदानाची. नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत अशा एका पवित्र जागेला जिथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात ही जागा रक्ताने लिहिली गेली होती. तर आज आपण आलेलो आहोत जालियनवाला बागेला. इथे 13 एप्रिल 1919 रोजी ही भूमी पूर्णपणे रक्तरंजित झाली होती. चला तर मग त्या दिवसाच्या ब्रिटिश साम्राज्याच्या कौऱ्याची परिसीमा पार झाली होती. तर त्या दिवशी नेमकं काय झालं होतं त्याबद्दल आपण आतमध्ये जाऊन माहिती घेऊया. आत आल्यावर गार्डनचा संपूर्ण परिसर आता हिरवळीने भरलेला, नीट ठेवलेले लॉन झाडे आणि फुलांची सजावट, स्वच्छ आणि व्यवस्थित पायवाट, बसण्यासाठी बाक उपलब्ध. आज ही बाग खूप सुंदर आणि शांत दिसते, पण याच जागेवर कधी काळी भीषण घटना घडलेली. आता खूप शांतता आणि सन्मानाची भावना जाणवते. लोक इथे येऊन बसतात, विचार करतात, पर्यटन, श्रद्धांजली दोन्ही गोष्टींचा अनुभव मिळतो. इतिहासाची वेदना आणि आजची शांतता दोन्ही गोष्टी इथे एकत्र जाणवतात. बागेची लेआउट अशी की स्मारक, विहीर आणि बुलेट मार्क सहज पाहता येतात. मध्ये ओपन स्पेस आणि सभोवताली ग्रीनरी संध्याकाळी लाईटमुळे अजून सुंदर दिसते. आज ही बाग शांत आहे, पण इथल्या प्रत्येक झाडाला इतिहास माहिती आहे. 13 एप्रिल 1919 वैशाखीचा सण होता. हजारो लोक जालियनवाला बागेमध्ये शांततेत सभा करण्यासाठी जमले होते. ही सभा ब्रिटिश कायदा रॉलेट ऍक्ट विरोधात निषेध करण्यासाठी होता. आपले माणसं शांतपणे ही सभेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर अचानकपणे आपल्या माणसांवरती ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांनी गोळीबार केला आणि माझ्या पाठी ही जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये लोक आपला जीव वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये उडी मारली होती. म्हणजे जेव्हा गोळीबार चालू होता त्यावेळेस लोक आपला जीव वाचवण्यासाठी या विहिरीमध्ये उड्या मारल्या होत्या. ती ही विहीर. जालियनवाला बागमधील शहीद विहीर ही त्या ठिकाणची सर्वात भावनिक आणि हृदय पिळवटून टाकणारी जागा. शहीद विहीर म्हणजे काय? 13 एप्रिल 1919 रोजी गोळीबार सुरू झाला. तेव्हा लोकांना पळायला जागा नव्हती. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अनेक लोकांनी या विहिरीत उड्या मारल्या. अंदाजे 120 पेक्षा जास्त लोक विहिरीत पडले. नंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढले गेले. ही संख्या काही ठिकाणी 100 ते 150 पर्यंत सांगितली जाते. गोळ्यांपासून वाचवण्यासाठी लोकांनी इथे उड्या मारल्या, पण विहीरच त्यांची शेवटची जागा ठरली. आज विहिरीभोवती सुरक्षित जाळी बसवलेली, लोक इथे येऊन शांतपणे श्रद्धांजली देतात. ही फक्त विहीर नाही, हा तो ठिकाण आहे जिथे लोकांनी जगण्यासाठी उडी मारली, पण इथेच त्यांचा शेवट झाला. आज आपण इथे उभे आहोत, पण त्या दिवशी इथे उभं राहणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं होतं. जालियनवाला बागमधील भिंतीवरील गोळ्यांचे निशाण
हा त्या हत्याकांडाचा सर्वात जिवंत पुरावा मानला जातो. भिंतीवरील गोळ्यांचे निशाण म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या गोळीबारात शेकडो गोळ्या लोकांवर झाडल्या गेल्या. त्या गोळ्यांचे निशाण अजूनही भिंतीवर जपून ठेवले आहेत. काही ठिकाणी त्याभोवती खून करून दाखवलेली. जनरल डायरने सैनिकांना थेट गोळीबार करण्याचा आदेश दिला. लोक पळत होते, पण बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. अनेक लोक भिंतीजवळ अडकले आणि तिथेच गोळ्या लागल्या. या भिंतीवर दिसणारे प्रत्येक निशाण त्या दिवसाची गोळीबाराची जिवंत साक्ष देतात. ही फक्त भिंत नाही, या भिंतीवर प्रत्येक निशाण म्हणजे एक निरपराध जीवाची कथा. इतिहास पुस्तकात वाचतो, पण इथे तो प्रत्यक्ष दिसतो. 13 एप्रिल 1919 हा दिवस इथे शांततेत सभा चालली होती. आपले भारतीय लोक ते शांततेत सभा करण्यासाठी जमले होते. ही सभा ब्रिटिश कायदा रॉलेट ऍक्ट विरोधात होते. पण अचानक जनरल डायर या अधिकाऱ्याला या गोष्टीचा राग आला. त्यांनी अंधाधुंद फायरिंग केली. 10 मिनिटात 1650 गोळ्या त्यांनी चालवल्या आणि यामध्ये हजारो निष्पाप लोक मरण पावले. सरकारी आकड्यानुसार 379 लोक मरण पावले, पण प्रत्यक्षात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तर अशी ही भूमी 13 एप्रिल 1919 रोजी रक्तरंजित झालेली होती. जालियनवाला बागमधल्या मधोमध असलेलं उंच स्मारक आणि त्याभोवती तलाव, पाण्याचा भाग हा संपूर्ण ठिकाणाचा मुख्य आकर्षण. उंच स्मारक, बागेच्या मधोमध ज्योतीसारखा उंच स्तंभ उभारलेला. हा स्मारक शहीदांच्या स्मरणार्थ बांधला. लाल दगडात बनलेलं दुरूनही लक्ष वेधून घेतं. ही ज्वालेसारखी उंच रचना त्या दिवसाच्या बलिदानाची कायमची आठवण. ही ज्वाला त्याग, शौर्य आणि स्वातंत्र्याची किंमत दाखवते. इथे येणारे लोक शांतपणे उभे राहून श्रद्धांजली देतात. ही फक्त रचना नाही, स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची जिवंत निशाणी. तलाव, पाण्याचा भाग, स्मारकाभोवती सुंदर पाण्याची सजावट केलेली, त्यामुळे परिसर अजून शांत आणि सुंदर वाटतो. पाण्यात पडणारा या स्मारकाचा प्रतिबिंब शांततेतही इतिहासाची आठवण करून देतो. इथं उभं राहिल्यावर जाणवतं, स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही. ही ज्वाला आजही पेटलेली आहे, त्या बलिदानाची आठवण करून देण्यासाठी. ही जागा आपल्याला आठवण करून देते की आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही, तर त्यासाठी अनेकांनी प्राण दिले आहेत. आपण स्वतंत्र भारतात विचार करू शकतो, बोलू शकतो. हा अधिकार आपल्याला जालियनवाले बागेसारख्या जागेमुळेच मिळालेला आहे. जालियनवाला बागमध्ये एक छोटं पण खूप महत्त्वाचं म्युझियम पाहताना खूप भावनिक अनुभव येतो, कारण ते थेट 1919च्या हत्याकांडाची कथा सांगतं. इथे त्या हत्याकांडाशी संबंधित फोटो, चित्र, पत्र, दस्तऐवज ठेवलेले आहेत. महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांची पत्र आणि त्या काळातील वर्तमानपत्रांच्या कात्रणाद्वारे संपूर्ण घटना समजावली जाते. जवळपास 45 पॅनल्समध्ये संपूर्ण हत्याकांडाची कथा दाखवलेली हे म्युझियम फक्त माहिती देत नाही, तर तुम्हाला त्या काळात काय घडलं याची जाणीव करून देतं आणि देशभक्तीची भावना निर्माण करतं. जालियनवाला बागमधील हे छोटं म्युझियम म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा जिवंत इतिहास. थोडं पुढे आल्यावर जालियनवाला बागमध्ये असलेलं उधमसिंग स्मारक हे त्या हत्याकांडाशी जोडलेलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि अभिमानास्पद ठिकाण. भारताचे स्वातंत्र्य सैनिक 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाचे साक्षीदार. या घटनेचा त्यांच्यावर खूप खोल परिणाम झाला. त्यांनी 1940 लंडनमध्ये मायकल ओ डवायर यांची हत्या केली. ओ डवायर हे त्या काळचे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाला समर्थन दिलं होतं. जालियनवाला बागचा बदला घेण्यासाठी उधमसिंग यांनी वर्षानुवर्ष वाट पाहिली आणि शेवटी न्याय मिळवला. बागेमध्ये उधमसिंग यांचा पुतळा, स्मारक उभारलेलं, तेथे त्यांची माहिती आणि बलिदानाची कथा दाखवलेली. इथे लोक येऊन आदराने नमन करतात. त्याग आणि बलिदान. उधमसिंग यांना नंतर अटक झाली, त्यांना फाशीची शिक्षा झाली.
1940 मध्ये पण त्यांनी आपल्या कृतीला देशभक्ती म्हणून मान दिला. उधम सिंग यांनी दाखवून दिलं की अन्यायाला उत्तर देण्यासाठी धैर्य लागतं. ही फक्त एक मूर्ती नाही, ही त्या व्यक्तीचा सन्मान आहे ज्याने इतिहासाचा बदला घेतला. जालियनवाला बागचा आवाज शांत झाला, पण उधम सिंग यांनी तो पुन्हा जगाला ऐकवला. असे हे शूरवीर ज्यांनी देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं, त्यांचं हे स्मारक. त्या काळात भारतात ब्रिटिश राजवटीविरुद्ध मोठा असंतोष होता. रॉलेट कायदा लागू करण्यात आला. या कायद्यामुळे लोकांना न्यायालयाशिवाय अटक करता येत होती. लोक खूप रागावले होते आणि आंदोलन करत होते. जनरल डायर यांचा निर्णय. डायरला ही सभा बेकायदेशीर वाटली. कोणतीही चेतावणी न देता सैनिकांना थेट गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळीबार का थांबवला नाही? लोक पळू शकत नव्हते. एकच अरुंद रस्ता. डायरने जाणीवपूर्वक सर्वात जास्त लोक जिथे होते तिथे गोळ्या झाडल्या. जवळपास 10 मिनिटं सतत गोळीबार झाला. याचं खरं कारण ब्रिटिश सरकार लोकांना घाबरवू इच्छित होते. कोणीही आमच्या विरोधात उभं राहू नये असा संदेश द्यायचा होता. हा गोळीबार फक्त गर्दीवर नव्हता, हा गोळीबार होता स्वातंत्र्याच्या आवाजावर. त्या दिवशी लोक नुसते मारले गेले नाहीत, तर ब्रिटिश राजवटीचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आला. बाहेर जाताना अनुभव, परत त्याच अरुंद रस्त्याने बाहेर येताना वेगळीच भावना. आत पाहिलेलं सगळं डोळ्यासमोर येतं. बाहेरचा गोंधळ पुन्हा ऐकू येतो, पण मन शांत आणि भारी झालेलं असतं. ज्या रस्त्याने आपण आत आलो त्याच रस्त्याने आता बाहेर जातोय, पण मन मात्र खूप काही घेऊन चाललं आहे. स्वातंत्र्य किती कठीण मिळाले याची जाणीव होते. त्या लोकांच्या बलिदानाची आठवण राहते. ही फक्त बाग नाही, एक इतिहास. आज आपण मोकळेपणाने फिरतोय कारण कुणीतरी त्या काळात आपले सगळं गमावलं होतं.